केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आलाय। चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली असल्याचं प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे। भाजपच्या वतीनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदीही उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात देशानं अर्थव्यवस्थेत 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। सातत्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगानं विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे। 2047 मध्ये विकसित भारत घडवण्याचे लक्ष्य ठेवून विविध धोरणं आखण्यात येत आहेत। त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे। केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच भारत जगभरात प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केले। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील 25 कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यम वर्गात समाविष्ट झालेत। या नवमध्यम वर्गांबरोबरच युवक, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांचं जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न असल्याचं आमदार डावखरे यांनी नमूद केले। केंद्र सरकारनं 9 प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे। आगामी काळात 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल। बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जात असून त्यातून 2 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार मिळेल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना 15,000 रुपयांपर्यंतचा पगार मिळेल। 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे, आगामी 5 वर्षात 1 कोटी तरुणांना आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी, स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल, तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरदारांची प्रत्येकी 17,500 रुपयांची बचत होणार असल्याचं डावखरे यांनी नमूद केले। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा मिळाला नसल्याची विरोधकांची ओरड निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं। वाढवण बंदरासाठी 76,000 कोटींची वाढीव तरतूद झाली आहे, तर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा, सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर, कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींसाठी तरतुदी असल्याचं मतही डावखरे यांनी यावेळी व्यक्त केलं। मी सविस्तर वाचतोय की महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमाने काय काय भेटलेलं आहे। रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने 15,940 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झालेत। याच्या अगोदर म्हणजेच विरोधकांचं ज्यावेळेस शासन होतं 2009 आणि 2014 या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते 1,171 कोटी होते। या उलट केंद्र शासनाकडनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 13.5 पट जास्त म्हणजे 15,940 कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले। त्याचबरोबर 250 नवीन लोकल सेवा आणि 100 मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत। 128 स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे। त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी 1,087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत। त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MUTP फेज 3 जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती 908 कोटी। त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी 76 कोटींची गुंतवणूक याच्या माध्यमाने 2 लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल।
ठाणे न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालत न्यायालयात अनेक प्रलंबित प्रकरणं हातावेगळी झाली असतानाच ठाणे वाहतूक पोलिसांकडूनही 27 जुलै 2024 रोजी अदालतीच्या माध्यमातून तब्बल 5,90,53,650 रुपयांचा दंड गोळा करण्यात आलाय. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहन चालकांविरोधात मोटर वाहन कायद्यान्वये दंड आकारला जातो. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दंडाचं चलन वाहन नोंदणीकृत मोबाईलवर पाठवून दंडाची रक्कम वसूल केली जाते. जे वाहन चालक दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात अशा वाहन चालकांवर खटला करण्यात येतो. मात्र अशी अनेक प्रकरणं प्रलंबित असून ती प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाकडून दर 3 महिन्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं जातं. संबंधित कालावधीत जास्तीत जास्त वाहन चालक सर्वसामान्य नागरिकांना लोक अदालत तसंच त्यांच्या विरोधात दाखल खटल्यांमध्ये तडजोडी अंती दंडाची रक्कम कमी होईल याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. त्याला अनुसरून 27 जुलै रोजी ठाणे आयुक्तालयातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वीच हेल्प डेस्कच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ठाणे वाहतूक विभागातील एकूण 18 युनिटमध्ये दाखल झालेल्या खटल्यांपैकी 8,444 खटले निकाली काढण्यात आले, तर 74,75,050 रुपयांचा दंड पोस्ट लिटिगेशन गोळा करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे शहरात महापालिका तसंच विविध संस्थांना शासकीय जमीन मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या संस्थेत आध्यात्मिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण आणि लोकोपयोगी कारणासाठी देण्यात येणार आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेस आध्यात्मिक, सामाजिक, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण आणि लोकोपयोगी कारणासाठी कावेसर येथील 2 एकर 20 गुंठे शासकीय जमीन रामकृष्ण मठासाठी देण्यात येणार आहे. थेट जाहीर लिलावाशिवाय ₹1 प्रति चौरस मीटर या नाममात्र दरानं ही जमीन संस्थेस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय. ठाणे महापालिकेस बहुउद्देशीय सभागृह विकसित करण्यासाठी वडवली येथील 2 हेक्टर 35 गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तरुण आणि युवा पिढीस रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी या केंद्राचा उपयोग होईल. त्याचप्रमाणे महानगरपालिकेस कोलशेत तसंच कावेसर येथील एकूण 5 हेक्टर 68 गुंठे शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. या ठिकाणी पक्षीगृह विकसित करण्यात येणार आहे. पक्ष्यांकरिता नैसर्गिक अधिवास निर्माण करणं आणि पक्ष्यांच्या जीवनमानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र काम करेल. राष्ट्रीय आपत्ती दलाच्या धर्तीवर ठाणे महापालिका आपत्ती प्रतिसाद दल निर्माण करण्यात आले. या दलानं ठाणे शहरासह राज्यातील अनेक भागांमध्ये आपत्तीच्या काळात मदतीला धावून आपत्ती निवारण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे NDRFच्या धर्तीवर प्रतिसाद दल कार्यान्वित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाणे महापालिकेला मान्यता दिली. मात्र त्यानंतरही त्या 31 जवानांना सेवेत कायम करण्यात आलं नव्हतं. नुकताच प्रशासकीय महासभेत या जवानांना पालिकेत समायोजन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. NDRFच्या धर्तीवर ठाणे महापालिकेत TDRFची निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार 4 ते 5 वर्षांपासून हे जवान ठाण्यासह जिल्ह्यात आणि राज्यातही वेळप्रसंगी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर धाव घेताना वारंवार दिसून आले. त्यात अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्यानं या दलावर कौतुकाचा वर्षाव होतोय. परंतु त्यांना सेवेत काही कायम केलं जात नव्हतं. TDRFच्या जवानांना सेवेत कायम करावं यासाठी कर्मचाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहारही केला होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही त्यांनी धाव घेतली. 2018 केलेल्या ठरावानुसार या जवानांना 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी घेण्यात आलं होतं. अखेर TDRFमध्ये कार्यरत असलेल्या 31 जवानांना न्याय मिळालाय. नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत या जवानांना समावेश केल्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक.
योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5च्या पथकानं बंद घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून त्याच्याकडून 7 गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केल्याची माहिती DCP शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या। त्यामुळे ठाणे क्राईम ब्रांच युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी 2 पथकं तयार करून एका आरोपीला चौकशीत अटक केली असता या आरोपीनं तो त्रिपुरारीचा रहिवासी असल्याचं सांगितलं। विमानानं मुंबईत येण्यासाठी तो मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात 15 दिवस रेकी करत असे। बंद घरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा। चोरीचे दागिने विकून विमानानं पळून जायचा। ठाणे क्राईम युनिट 5च्या अधिकाऱ्यांनी या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 60 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे। ठाणे शहरात झालेल्या 7 घरफोड्या, अंधेरी, विले पार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्यात। सेलिब्रिटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखीन काही घटना उघड होऊ शकतात।